मंदिर आलं मंडळी बघा. कंदीलमुळं नाव दिसत नाही. आई मुंब्रादेवी मंदिर, अध्यक्ष रामचंद्र पुजारी, नाना दादा भगत. इथून आलो ते तिथे स्टेशन आहे मुंब्रा स्टेशन इथे, आणि इथून असं चालत या मंदिरापाशी आलो हायवेजवळ इथे. तरी म्हटलं ओळखीचा चेहरा दिसतोय मला. तुम्ही इथले राहणारे माणसाने आज येता होय? होय काय? हे मंडळी सुभाष भाऊ. जमले का रे? हां नमस्कार मंडळी, मी दिनेश परशुराम, कोकण प्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनलला परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे ते मला समजत असेल थंबनेल बघून. तर मंडळी, आम्ही जातो आहे मुंब्रा देवी दर्शन करायला. मी आहे, अमित आहे आणि अंश. तर अमित पोचला आहे पुढे स्टेशनपर्यंत पोचला सगळं वाटतं, आणि आम्ही आत्ता घरातून निघालो, कारण अंश निघाला. अंशमुळे आम्हाला थोडा उशीर झाला. तर व्हिडिओला बनवून ना मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. टर्मिनसला जाणारी जलद लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 दिवा स्टेशनला पोचलो आम्ही. पुढे विक्रोली, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखला या स्थानकांवर थांबेल. 9:03 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी स्टेज लोकल पुणे. आम्ही आता मुंब्र्याला उतरलो आहे, आणि तुम्हाला कळलंच असेल की दिव्यावरून स्लो गाडी पकडली CST, आणि मुंब्र्याला उतरलो आहे. हा मुंब्रा स्टेशन आहे. स्टेशनमधून बाहेर पडतो आम्ही मुंब्राच्या, आणि आपल्यासोबत कोण कोण आहे? अमित आहे. अमित इकडे बघ. अमित आहे, आणि अमितचा कोण? अमितचा भाऊ. का नाव काय तिथं? ओके, असे दोघं जण सोबत आहेत. आणि हा अंश आहे. रिक्षाने जायला लागेल अमित? हां ओके. आपल्याला चालत जायचं आहे. हे मुंब्रा स्टेशनच्या बाहेर आलो आम्ही. हे मुंब्राचं स्टेशन आहे मंडळी. हा ब्रिज आहे स्कायवॉक, आणि हा रोड आहे जो कलवा ठाण्या साईडला जातो. तिकडून चालत जायला लागतं थोडा वेळ, आणि तिथून वरती जायला एक रस्ता आहे, छोटीशी वाट आहे. तिथून वरती हायवेला पोचतो. तर मंडळी, व्हिडिओला बनवून राहा, तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवेल. हा मंडळी गेट आहे बघा, आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. इथून सरळ जायचं आहे. छोटाशी म्हणजे रस्ताच म्हणायला लागेल छोटा. दोन्ही साईडला बिल्डिंग आहेत, आणि समोर इकडे रेल्वे स्टेशन आहे मुंब्र्याचं. हा ब्रिज आहे, समोर रेल्वे स्टेशन आहे, आणि इथून सरळ रोड जातो मुंब्रा देवीला. हे दोघं पुढे चालत आहेत. तर आजचा प्रवास बघून घ्या. मंडळी, व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोन मिळेल. चला व्हिडिओला बनवून घ्या. मंडळी, इथून पायऱ्या चालू होतात. हे बघा, इथून पायऱ्या चालू होत आहेत. पाय पड पटापट. वरती ना जायचं, वरती ना जायचं सुनू, इथं पाय ना जायचा. ते म्हणजे या स्टॉपला आल्यावरती 2 मार्ग आहेत. इकडून यायचं आपण, इकडून नाही जायचं, इकडून जायचं. त्याला मंदिर दिसायला लागलंय मंडळी बघा. सुन पायाखाली बघत चला. इथून जवळ वाटतंय आपल्याला, पण अजून हायवे यायचा आहे. आला हायवे? हां हो बरोबर, हायवे जवळ आला. आपण हायवेला आलो. हा हायवे आहे, हायवे. तिथून पुढे गेल्यावर शिरपाटाला जाऊ आपण, आणि इकडे गेल्यावरती ठाणे, कळवा ह्या साईडला जाऊ. तर इथून आपल्याला जायचं हे आई मुंब्रादेवी प्रवेशद्वार आहे. आई मुंब्रादेवी हा हायवे बघा. आपल्याला चालत जायचं आहे.
मंडळी 5 मिनटात चाललो आहे हायवेपासून, पण खूप दम लागला आहे. लोक परत यायला लागले, कारण सकाळी लवकर जायला पाहिजे आपण. लोक परत यायला लागले आणि आपण आता वरती जातो आहे. मंदिर पण दिसायला लागले, आपण मंदिर दिसायला लागले. हे तिघं जण चालत आहेत पुढे. पूर्ण जंगल वगैरे. मंदिरी श्री मारुती मंदिर आहे, साथी आसरादेवी मंदिर. चल पाया पुढे यांची चप्पल का. जा पाय पड, जा अंश पाय पड ना, तुला आणत नाही पाहिजे. पकडा मी पाय पडतो तू. हा इकडे इकडे इकडे. काय रे दमला. हो मग पाय पडायचं का तू पण मंदिर तिकडे पण पडायचं. काय रे काय स्प्राईट वगैरे. अंश हा काय घेतलं बोला. तर ठिकठिकाणी स्टॉल आहेत आणि हा एक घे ना. आणि इथून पूर्ण जी समोरची खाडी आहे मुंबला खाडी ती दिसते. त्या ॲटला इकडे, या ॲटला इकडे दिवा आहे आपला. दिव्याचा पैसा सुद्धा दिसतो संपूर्ण. आणि हा खास गावावरून आला आहे. किती थंड नाही हो. म्हणजे थोडंच चाललो, जाम जमलो. अजून मला वाटतं निम्म जायचंय. जमले हो का रे. हा अरे मी रात्री जेवलोय पण नाही. रात्री 10 वाजता सुटून 12 वाजता घरी आलो. काय जेवण जाईन. म्हणजे या लेमनच्या गोळ्या घेतल्या बघा आम्ही, कारण कधी चक्कर बिक्कर होऊ शकते म्हणून. गोळ्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे, एक एक तोंडात टाकतोय. हा देतो तुला खायला. चल घरी घेऊ दुसरं. पूर्ण मुंबरा दिसतो मंडळी बघा. धुकाय दिसतंय सगळं. तर मंडळी जो खतरनाक टर्न आहे ना, टर्निंग पॉईंट, तो इथं आलो आहे मी. हा थोडा डेंजर बघा. हा इथून खूप डेंजर आहे. पूर्ण सरळ उभा आहे. हा बघा सरळ उभा आहे. सगळं भुरकट दिसतंय. काही प्रदूषण. हा मोंगरा आहे पूर्ण, खाडी आहे. हा
मग आपलं घर पण दिसेल इथे, आपलं घर पण दिसेल. हळू चल. मंडळी चढ संपला आता आणि आलो आपण मंदिराजवळ. आता चढ संपले, आता प्लेन जागा आहे सगळी, प्लेन जागा आहे. अरे बापरी बापरी, काय वाटत मंदिर आलं मंडळी बघा. कंदीलमुळं नाव दिसत नाही. आई मुंब्रादेवी मंदिर, अध्यक्ष रामचंद्र पुजारी, नाना दादा भगत असं मंदिर आहे. ह्या गेट आहे. सुंदर लोकेशन खतरनाक आहे. आपण रोज ट्रेनमधनं बघतो मंडळी, आज म्हटलं प्रत्यक्षात जाऊन बघूया वरती. चला. ते सगळं मंडळी अलाउड नाही आहे फोटो व्हिडिओ शूट करायला वगैरे. आता आपण कॅमेरा इथेच बंद करतोय आणि दर्शन घेऊन आल्यावरती परत आपण तुम्हाला दाखवूया. चला. तर मंडळी आम्ही तिथून आलो, ते तिथे स्टेशन आहे मुंब्रा स्टेशन इथे, आणि इथून असं चालत या मंदिरापाशी आलो हायवेजवळ. इथे ते मंदिर दिसतंय तिथे, तिथून अशी वाट आहे बघा. इथून शिड्या दिसतात तुम्हाला, त्या शिड्याने इथं असं वरती आलं. आपल्याला इथून पण जवळ वाटतं आणि तिकडून पण जवळ वाटतं, पण चालताना किती घाम सुटतो किंवा किती दमायला होतं, कारण शिड्या उभ्या आहेत ना, त्यामुळे त्रास होतो मंडळी. पण आता वरती आल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं. मंडळी दर्शन झालं आहे आणि आता मी परतीचा प्रवास चालू केला आहे. चढायला त्रास होतो पण वरती आल्यावरती खूप भारी वाटतं मंडळी. पैसे काय तरी म्हटलं ओळखीचा चेहरा दिसतोय मला. तुम्ही इथले राहणारे माणसाने आज येता होय काय? हे मंडळी सुभाष भाऊ आहेत, आमच्या ट्रेनला आम्ही सोबत असतो ना. सुभाष भाऊ काय म्हणता, फॅमिली आहे काय? अच्छा अच्छा, जावा या दर्शन करू द्या. आम्ही आलो दर्शन करू. चला. आम्ही मंडळी बहुतेकसा खाली उतरलोय. आता इथे थोडंच बाकी आहे बघा. अमित कसं वाटलं? छान वाटतं. मजा आली नक्की? किती पहिल्यांदा आलास की मग? काय बोलतोस मंडळी? अमित 4-5 वेळा 5-6 वेळा येऊन गेला आणि मी पहिल्यांदा झालोय. तुला मित्रा काय पहिल्यांदा आलाय? कसं वाटलं? मस्त वाटलं. मजा आली ना? प्लॅन काहीच नव्हता. मी फक्त शॉपिंग करायला गेलो. हा भेटल तुझं पण प्लॅन नव्हता. अच्छा, आमचं अचानक असंच ठरतं. आमचं कालपासून चालू होतं. सो मंडळी फायनली आम्ही घरी आलो आणि छान वाटलं. दर्शन मस्त झालं, गर्दी कमी होती. एकदम मस्त दर्शन भेटलं आपल्याला. सगळं होतं. तर व्हिडिओ मंडळी इथे स्टॉप करते. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.